नमस्कार, ज्योती हेल्दी मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण मावा बनवणार आहे। मार्केटमध्ये मावा आपल्याला मिळतेच, पण सर्वात जास्त शिकायत राहते की मावा ताजा राहत नाही। दुसरी शिकायत राहते की मावा शुद्ध राहत नाही। तर शुद्ध मावा खायचा असेल तर घरी सुद्धा शुद्ध मावा बनवू शकतो। मावा यापासून भरपूर मिठाई बनवू शकतो। चला तर मावा बनवायला सुरुवात करूया। मी 1 लिटर दूध साईसकट घेतले, म्हणजे हे दूध 5 कप आहे। आता हे दूध साइडने ठेवू। सर्वात अगोदर कढईमध्ये दूध घालून गॅस ऑन करू आणि दूध हे बॉईल होऊ देऊ। आता दूध बॉईल झालेले आहे। आता गॅस थोडी मध्यम करू। जोपर्यंत आपले दूध घट्ट होत नाही तोपर्यंत दुधात 2-2 मिनिटांनी चम्मच फिरवत राहू। आणखी दुधात चम्मच फिरवू। कढईच्या भोवताल लागलेले दूध मात्र काढत राहायचे। याने दूध आपले लवकर घट्ट होते आणि चम्मच मात्र दुधात बुडातून फिरवत राहायचा। मावा बनवायचा असेल तर दुधापाशीच राहायचे। आपले दूध घट्ट येत आहे, आणखी थोडे घट्ट येऊ देऊ। मावा बनविणे खूप सोपे आहे, पण मावा बनवायला थोडा वेळच लागते। हे बघा, मावा बनवायला आपलं दूध आलेलं आहे। आता छान आपला मावा घट्ट आलेला आहे। मावा तयार झालेला आहे। आता गॅस आपण ऑफ करू। आता हा मावा अर्धा तास थंड होऊ देऊ। 1 लिटर दुधापासून मावा आपला 200 ग्रॅम तयार झालेला आहे आणि आपल्याला वेळ लागलेला आहे फक्त 40 मिनिट। आता मावा थंड झालेला आहे। आता हा मावा आपण प्लेट मध्ये काढून घेऊ। हे बघा, छान प्लेट मध्ये मावा काढलेला आहे। हा बघा, मस्त असा मावा आपला झालेला आहे। असा मावा तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि कमेंट्स मध्ये मला सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि ज्योती हेल्दी आहार पाहत रहा। थँक्यू।